बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे। वाल्मिक कराडची पुनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे। परिणामी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा धक्का दिलाय। न्यायमूर्ती एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। दरम्यान वाल्मिक कराड यानं जामीन अर्जासंदर्भात दाखल केलेली पुनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली। सत्र व उच्च न्यायालयानं जामीन फेटाळल्यानंतर कराडने सर्वोच्च न्यायालयात जमानत मिळवण्यासाठी धाव घेतली होती। 26 फेब्रुवारी 2026 रोजी सुप्रीम कोर्टानं नकार दिला। या फेटाळलेल्या आदेशाचा पुनर्विचार व्हावा यासाठी कराडच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेवर 14 जुलै 2026 रोजी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। न्यायमूर्ती एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील कागदपत्रांची सखोल पडताळणी करत न्यायालयानं आपला निर्णय देताना म्हटलं की ज्या आदेशाचे पुनर्विलोकन मागितले आहे त्यामध्ये उपलब्ध नोंदीवरून स्पष्ट दिसणारी अशी कोणतीही कृती किंवा चूक नाही ज्यामुळे त्यावर पुन्हा पुनर्विचार करण्याची आवश्यकता भासेल, अशी टिप्पणी नोंदवली। परिणामी कराडची पुनर्विलोकन याचिका कोर्टानं फेटाळून लावली। 9 डिसेंबर 2024 रोजी बीडच्या केस तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली होती। विष्णू चाटे, जयराम चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, महेश केदार आणि प्रतीक घुले या आरोपींनी संतोष देशमुख यांना टाकळी शिवारात सुदर्शन घुलेच्या शेतात नेलं होतं। तिथे आरोपींनी संतोष देशमुख यांना नग्न करून लोखंडी रॉड आणि गॅस पाईपनं बेदम मारहाण केली। त्यांना अक्षरशः हालाहाल करून मारण्यात आलं। अत्यंत संतापजनक बाब म्हणजे हे अमानुष हत्याकांड सुरू असताना आरोपींनी वाल्मिक कराड या परळीतील गुंडाला व्हिडिओ कॉल करून हा सगळा प्रकार प्रत्यक्ष दाखवण्यात आला होता। वाल्मिक कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय होता। या क्रूर हत्याकांडानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती। पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ मकोका अंतर्गत कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या। पोलिसांनी या प्रकरणात न्यायालयात तब्बल 1800 पानांचं दोषारोपपत्र दाखल केलं होतं। आरोपींच्या मोबाईलमधून पोलिसांना हत्येचे थेट 15 व्हिडिओ आणि 8 फोटो मिळाले। यामध्ये आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण करताना आणि आनंद साजरा करताना स्पष्ट दिसत आहेत। हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यात तीव्र पडसाद उमटले होते। 12 मार्च 2025 रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी झाली होती।